नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। या कारागृहात तुझी हाक ऐकणारं कोणीच नाहीये। जर ही बडबड तू आमच्या राज्यात केली असतीस तर निश्चित आमच्या हातून तुझा मृत्यू झाला असता, परंतु या क्षणी आम्ही लाचार आहोत। असं वाटतंय तुमच्याशी डावपेच खेळून कुणी स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण देतोय। परंतु तो द्रोही कोण आहे? छळकपट तर करेनच, परंतु तुमच्या सोबत नाही, त्या दुष्टासोबत असा छळकपट करेन ज्यासाठी मी स्वतःचं जीवन पणाला लावलंय। आता आम्हाला कलावतीपासूनही सावध राहावं लागेल। तिच्या मुखावर आम्हाला आता निरागसता दिसत नाही, आता तिच्यात आम्हाला एक चेटकीण दिसू लागली आहे। सूर्य प्रताप सिंग समोर तुझ्यासारखे हजारो जरी आले तरी विजयी सूर्य प्रतापच होईल। जर तू राजपूत आहेस तर आम्ही राजपूतच आहोत, परंतु तुझ्या धमन्यात वाहणाऱ्या रक्तातून आम्हाला धूर्तपणाचा वास येतो। आपण ही काय दशा करून घेतलीये? मुखावर भीती पसरलीये, नेत्रात हार दिसतीये, चालीत डौल दिसत नाहीये। असं वाटतं एखाद्या रणक्षेत्रावरून प्राण वाचवून महालात लपायला आला आहात। इतकी भोळी नाहीयेस तू मंगला। नक्कीच मंत्रीवर्यांवर एखादं संकट कोसळलंय, अन्यथा त्यांना माझी उगीच आठवण आली नसती। राग मानून घेऊ नकोस, पण आता तूच सांग, कसलं नवीन षडयंत्र रचलं जाणार आहे महालात? मला काय माहित, जंगलात इकडे तिकडे भटकून भटकून आपल्या भावाला तू कधीच शोधू शकणार नाहीस। युवराज, प्रणाम महर्षी। आयुष्यमान भव। आपण इथे? हाच प्रश्न तर आम्ही तुला विचारणार होतोच। तू तर राजकुमारीच्या महाली जायला निघाला होतास, मग परत का आलास? काय? आम्ही परत आलोय? आम्हाला वाटलं आम्ही रूपनगरच्या दिशेने चाललोय। हो वत्स, तू पुन्हा परतून तिथेच आलायस जिथे काही दिवसांपूर्वी आपण भेटलो होतो। ही कसली माया आहे महर्षी? शेकडो कोसांचा प्रवास केल्यानंतरही आम्ही रूपनगरच्या दिशेने एक पाऊलही पुढे नाही गेलो। हा मायावी शक्तींचा प्रताप आहे वत्स। काय तू मार्गात कुण्या वाटसरूला रूपनगरचा मार्ग तर विचारला नव्हतास ना? मार्गात आम्हाला एक युवती भेटली होती, तिने आम्हाला रूपनगराचा मार्ग याच दिशेने सांगितला होता। ती कुणी साधारण युवती नव्हती वत्स, ती तर एक मायावी शक्ती होती, जी मायावी रूपात तुझ्या सन्मुख आली आणि तुला दिशा भ्रमित करून निघून गेली। तू रूपनगरच्याच दिशेने निघाला होतास, परंतु तिने तुझा मार्ग भटकवून तुला विपरीत दिशेने पाठवलं। आम्ही तर समजत होतो की ती मायावी शक्ती आमची सहाय्यता करते, परंतु तेही एक कपट होतं। एकच नाही, अशी अनेक संकट तुझ्या समोर आणखी येतील वत्स, जे विविध रूप, विविध शक्तींमध्ये मायावी निशाचर तुला शेकडो वेळा
दिशा भ्रमित करण्याचा प्रयत्न करतील. परंतु या परिस्थितीत तू सावध राहून आपल्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल कर. जर आणखी एखादा काही प्रश्न तुझ्या मनपटलावर आला असेल तर विचारवच. महर्षी, मार्गात आम्हाला एक परिपराग्नी भेटली होती. काय तीही मायावी शक्तीचंच एक रूप आहे? नाही वत्स, ती कुणी माया नाही वत्स. ती एक परिपराग्नी आहे जी देवलोकातून पृथ्वीलोकात मनुष्याच्या सहाय्यतेसाठी आली आहे. तिनेही आम्हाला हेच सांगितलं होतं. याचा अर्थ असा होतो की परिपराग्नी एक खरीखुरी सहाय्यता करणारी शक्ती आहे. हो वत्स, परिपराग्नी दिव्य शक्तींनी परिपूर्ण आहे. म्हणून तिच्यावर कधी अविश्वास दाखवू नकोस, अन्यथा ती तुझ्यावर रुष्ट होईल. आणि जर ती रुष्ट झाली तर तुला या मार्गावर एकट्याने भ्रमण करावं लागेल. कुणीही तुझ्या सहायतेसाठी येणार नाही. भले त्या परोपकारी शक्तीवर आम्ही अविश्वास का ठेवू महर्षी, जिने आमची मदत केली. तू सत्य बोलतोयस वत्स, परंतु परिपराग्नी पुढच्या मार्गात तुला कुठल्या एका रूपात नाही भेटणार, तर तिची विविध आणि विभिन्न रूपही असू शकतात. परंतु आम्ही तिला ओळखणार कसं महर्षी? केवळ आणि केवळ तिच्या नेत्रांकडे निरखून बघवच. परिपराग्नीच्या नेत्रात तुला प्रेमाची सरिता दिसेल वत्स. आणि जर मायावी शक्तींच्या नेत्रांकडे निरखून बघशील तर तुला छल कपटाच्या रेषा दिसतील. यानेच वत्स, यानेच तू आपल्या हितचिंतक आणि शत्रूंना ओळखू शकतोस. आता आमची चिंता संपली महर्षी. बस आता तुम्ही आम्हाला पुढचा मार्ग तेवढा सांगा, ज्याने आम्ही शीघ्रतेने विजेंद्र प्रताप सिंगाकडे पोहोचू. हा पथ पाहतोयस वत्स, हा पथ तुला सरळ तुझ्या लक्ष्याच्या दिशेने घेऊन जाईल. परंतु मार्गावरून जाता जाता कधी तुला असं वाटेल की तुझ्या समोर एखादी खोल दरी आहे. कधी कधी तुला चालता चालता असंही वाटेल की पथ समाप्त झालाय. परंतु हा सर्व तुझ्या नेत्राचा भ्रम असेल. एक चेतावनी युवराज. रूपनगरच्या मार्गात एक युवराज तुला आपल्या साथीदारासोबत भेटेल. ते दोघे खूप कपटी आहेत. त्यांच्या शब्दांवर कधीही विश्वास ठेवू नकोस. जोरावर माहित नाही कुठल्या अशुभ घडीला आपण अलकापुरीहून निघालो होतो. आम्ही खूप मोठी चूक केली. अलकापुरीहून निघण्याआधी आम्ही आपल्या सोबत आपल्या सैनिकांनाही घ्यायला हवं होतं. जर आमची विशाल सेना आमच्या सोबत असती तर आम्ही असे भटकलो नसतो. तुम्ही तर माझ्याच तोंडचे शब्द चोरले सरकार. माझ्याच्याने तुमची ही अवस्था पाहत नाही. तुमची ही दशा बघून मला खूप वाईट वाटतंय. सरकार, कुठे राजमहालातलं सुख उपभोगणारा राजकुमार आणि कुठे आज वनात इकडे तिकडे भटकतोय. बस बस जोरावर बस. आता आम्ही आणखी कष्ट नाही सोसू शकत. जर आमच्याकडे एक अश्व असता तर आम्ही अवश्य पुढे कूच केलं असतं. परंतु आता आमचे पाय, आमचं शरीर, आमचं मन सगळं काही थकून गेलंय. आम्हाला वाटतंय की आम्ही परत जायला हवं, नाहीतर आमचे प्राणही संकटात येतील. अतिउत्तम, उत्तम, अतिउत्तम सरकार. तुम्ही इथून परत जाण्याचा विचार करून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे. जर तुम्ही जिवंत राहाल तरच राजकुमारी चंद्रमुखीला आपली महाराणी बनवू शकाल. तर मग परत जाऊया सरकार. चल चला. आता या जंगलातून परत जाण्याचा विचारही करू नकोस युवराज. हे काय जोरावर, काय तुलाही कुण्या कन्येचा मधुर स्वर ऐकू आला? हो सरकार, आवाज तर ऐकू येतोय, परंतु काही दिसत नाहीये. काही सुद्धा कुठली मायावी शक्ती तर नाहीये. तिकडे काय पाहताय? मी इथे आहे. जरा दृष्टी खाली वळवा.
इतकी सुंदर कन्या. काय हा आमचा नेत्रभ्रम तर नाही? नाही नाही सरकार, हा आपला नेत्रभ्रम नाहीये, तर सत्य आहे. जे तुमच्या नेत्रांनी पाहिलं तेच माझे नेत्रही पाहत आहेत. तुमचं परत जाणं आता असंभव आहे. जर तुम्ही परत जाण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही सरळ परलोकात जाल. परलोकी? परंतु का? इथून परत गेलो तर आम्ही मृत्युमुखी पडू. कारण आहे हे रूपनगरचं मायावी जंगल. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून लोक इथे येऊ तर शकतात, परंतु आपल्या इच्छेनुसार परत नाही जाऊ शकत. परत जाऊ शकत नाही? परंतु तू आहेस कोण? दिसायला तर एवढीशीच आहेस, परंतु तुझी जीवा खूप लांब आहे. मला म्हणायचंय की तू खूप बोलतेस. माझं नाव परीपरागनी. मी तुम्हाला या जंगलातील साऱ्या मायावी शक्तींपासून सावध करू इच्छिते. परंतु तुम्ही इथे एकटे नाही आहात. इथे 3 युवराज आणखीन आले आहेत. हो जोरावर, ही परी सत्य बोलतीये. एक युवराज तर तोच होता जो आपल्याला त्या पर्वताच्या पाठीमागे आपल्या अश्वासोबत दिसला, आणि दुसरा युवराज तो जो आपल्याला मूर्ख बनवून आपला अश्व घेऊन गेला होता. परंतु हा तिसऱ्याला तर आपण पाहिलंच नाही सरकार. तिसरा युवराज तुम्हाला कसा दिसला असता? तो तर रूपनगरच्या कारागृहात बंदी आहे. छोरावर, या परीला तर सर्व काही माहितीये. सरकार, कदाचित ही परी आपल्या सहायतेसाठी इथे आली आहे. परी परागनी, आम्ही परत नाही जाणार, परंतु पुढे जाण्यासाठी तू आमची मदत करशील? नाही, कधीच नाही. मी तुझी मदत कधीच करू शकत नाही, कारण मी फक्त त्यांचीच मदत करते ज्यांच्या मनात सत्याची ज्योत तेवत असते. परंतु तुम्ही दोघे दुष्ट तर आहातच, त्याचबरोबर तुमचा उद्देशही चांगला नाहीये. मी तुमची मदत कधीच करणार नाही. ए परी परागनी, तू युवराज भानू प्रतापला नाही म्हणण्याचं धाडस कसं केलंस? आता बघ तू, आम्ही कशा प्रकारे तुला मुंगी सारखं चिरडून मारू. कुठे गेली जोरावर? आता तर ती इथेच होती. सरकार, आता तुम्ही तिला विसरून जा. ती आपली मदत करायला आली होती. तिने आपल्याला सावध केलं. आता आपण एक एक पाऊल सावधगिरीनेच उचलू. लक्षात ठेवा युवराज, जर ते दोन्ही युवराज आपल्याला मार्गात भेटले तर आपण त्या दोघांना कायमचंच संपून टाकू, आणि त्या दोघांचे अश्व घेऊन आपण रूपनगराच्या मार्गाने जाऊया. आता इतक्या सहजपणे आम्हाला कुठली शक्ती पराभूत करू शकत नाही महर्षी. आता भले धरणीकंप हो किंवा वीज कोसळो, आता आमच्या मार्गात कुणीही बाधा आणू शकत नाही. वत्स, तुझा हा अढळ विश्वासच तुला तुझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचवेल, परंतु सावध राहणं तुझं प्रथम कर्तव्य आहे. आता तर आम्ही निद्रेतही कायम सावध असतो महर्षी. वायूची एक लहरही आम्हाला सावध करते. वत्स, या मायावी शक्तींचा वास वायूमध्येही असतो. ज्या प्रकारे वायू सोबतच असतो परंतु दृष्टीस पडत नाही, त्याच प्रकारे मायावी शक्ती सुद्धा तुला विळख्यात घेऊन तुझ्या सोबतच असतात. जर तुझ्याकडून जराशीही चूक झाली तर त्यांच्यापासून वाचणं तुझ्यासाठी असंभव होईल. असंभवाला संभव करण्याची इच्छा आता अजून बलवान झाली आहे महर्षी. असाच जर तुमचा आशीर्वाद मिळत राहिला तर आमच्या रक्षा कवचाला तोडणं कुण्या मायावी शक्तीला शक्य होणार नाही. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असेल वत्स. तू तुझ्या भावाचं रक्षण करण्याच्या हेतूने इथे आलायस. त्याला स्वतंत्र करण्याचं लक्ष घेऊन इथे आलायस. परंतु रूपनगरचा मार्ग जाणून घेणं कुणीही साधारण मनुष्यासाठी संभव नाहीये, कारण की या मार्गावर अदृश्य मायावी शक्तींसोबतच अतृप्त आत्म्यांचाही सामना करावा लागतो. अतृप्त आत्मे? हो वत्स, अतृप्त आत्मे. अतृप्त आत्मे ते असतात ज्यांची मृत्यूपूर्वी एखादी इच्छा पूर्ण राहते. ते आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गावरून जाणाऱ्या वाटसरूच्या मागे लागतात आणि त्यांचं रक्त शोषून घेतात. त्यांची भेट झाल्यानंतर मनुष्य कायमचा समाप्त होतो. म्हणून वत्सा,
तुला या मार्गावर आणखी अधिक सावध राहायला हवं. आता मृत्यूचं भय आम्हाला विचलित नाही करू शकत. संकटांशी खेळणं तर राजपूतांच्या रक्तातच असतं. जर मृत्यूही आमच्या समोर आला तर आम्ही त्याचा हसत हसत स्वीकार करू. परंतु आपल्या भावाला मुक्त करण्याचा संकल्प कधीही सोडणार नाही. आम्ही रूपनगराच्या मायावी मार्गाची छाती फाडून पुढे जाऊ आणि विजेंद्र प्रतापचं रक्षण करू. आम्हाला आशीर्वाद द्या महर्षी. तथास्तु. हे ईश्वरा, आपल्या भावाच्या प्रेमामुळे हा ज्या विश्वासाने रूपनगरच्या मार्गावर पुढे निघालाय त्याचा हा विश्वास कायम राहू दे ईश्वरा. याला वनाच्या मार्गात येणाऱ्या वाईट शक्तींपासून वाचव. याचं रक्षण कर. हे काय, मार्ग इथेच संपतोय? पुढे जाण्याचा कोणताच मार्ग नाही. युवराज, नाही युवराज, अजून पद संपलेला नाहीये. फक्त तो तुला दिसत नाहीये. परिपराग्नी, तू मी तुझी मदत करायला पुन्हा इथे आलीये युवराज. मला माहित होतं तू इथे येऊन भ्रमित होशील. अजून पद समाप्त नाही झालाय. तुला पद संपल्याचा भ्रम होतोय. तू जसजसा पुढे जाशील मार्ग आपोआप तुझ्या दृष्टीस ही पडेल. कसली माया आहे परिपराग्नी? जे नेत्रांना दिसतंय ते मिथ्य आहे आणि जे दिसतच नाही ते सत्य आहे. हेच तर मायावी जंगलाचे रहस्य आहे. तू जसजसा पुढे जाशील तसतशा अनेक मायावी शक्ती तुझ्या मार्गात बाधा बनवण्याचा प्रयत्न करतील. परंतु तू अविचल राहा आणि निडरतेने आपल्या लक्ष्याच्या दिशेने पुढे चालत राहा. जर तू भेटली नसतीस परिपराग्नी तर आम्हाला पुढचा मार्ग न दिसल्यामुळे आम्ही भ्रमित होऊन माघारी फिरलो असतो. जर तू परत फिरला असतास युवराज तर तुझा मृत्यू झाला असता. मृत्यू? हो, मृत्यू. हेच तर या जंगलाचं रहस्य आहे. इथे पुढे जाणं जितकं कठीण आहे त्याही पेक्षा जास्त कठीण परत जाणं आहे. पांथस्थ परत फिरताच त्याच्यावर अनेक मायावी शक्ती आक्रमण करतात आणि बघता बघता तो पांथस्थ मृत्यूला प्राप्त होतो. तू आमची मदत करून आम्हाला एक नवजीवन दिलंयस परिपराग्नी. जर तू आली नसतीस तर आम्ही विजेंद्र प्रतापला कधीच पाहू शकलो नसतो. अजून संकट टळलं नाहीये युवराज. मार्गात अजून एक संकट येणार आहे. कसलं संकट? मार्गात आणखीन एक युवराज आणि त्याचा साथीदार तुला भेटतील. ते दोघे खूप स्वार्थी आहेत. आपल्या स्वार्थासाठी ते दोघे कुणाचाही जीव घेऊ शकतात. त्यांच्यापासून तू सावध राहा आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस, अन्यथा तुझं लक्ष अपूर्णच राहील. तू आम्हाला दिलेल्या या नवजीवनासाठी परिपराग्नी आम्ही जीवनभर तुझे आभारी राहू. धन्यवाद. येतो.
पाहिलंस युवराज, आम्हाला धोका देणाऱ्यांची आम्ही कशी दुर्दशा करतो ते. मागच्या वेळी आपल्या अश्वाला लपवून खूप चतुर बनण्याचा प्रयत्न करत होतास तू. आता तुझं सारं चातुर्य लुप्त होऊन जाईल युवराज, कारण की तुझा अश्व घेऊन आम्ही निघून जाऊ आणि तू असाच तडफडून आपले प्राण देशील. प्राण आम्ही नाही, प्राण तुम्ही दोघे द्याल. राजपुतांचं रक्त सांगून बाता मारताय आणि पाठीमागून वार करताय. हा युवराज तर मृत्यूलोकी पोहोचला सरकार, आणि याचा अश्व आपल्याला मिळाला. याचा अश्व घेऊन निघून जाण्यातच शहाणपण आहे. शाबाश जोरावर. आता तू आमचा सेनापती अवश्य बनशील. सरकार, आता मी रात्रीही नाही झोपणार. का जोरावर? कुणी आपला अश्व पळवून नेला तर? शाबाश. हा अश्व आपल्याला मिळाल्यापासून असं वाटतंय की माझ्या पायांनाही पंख फुटलेत. माझा तर विश्वास परत आलाय. हो जोरावर, आमच्या मार्गातली एक मोठी बाधा दूर झालीये. आता आम्हाला असं वाटत आहे की आम्हाला आमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणी चढवू नाही शकत. नाही 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 नाही, लवकरच आम्हाला हा अश्व राजकुमारीच्या महालापर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला तर हा अश्व राजकुमारीच्या महालापर्यंत घेऊन जाईल, परंतु माझं काय होईल सरकार? जर तुझ्या भाग्यात पायी चालणं लिहिलंय तर आम्ही काय करू शकतो जोरावर? चालत राहा. कधी ना कधी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचूच. सरकार सरकार, जर जर असेच चालत राहू तर खूप उशीर होईल. जर जर तुम्ही तुमच्या घोड्याच्या पाठीवर मलाही बसू दिलं असतं तर माझाही मार्ग सोपा झाला असता. नाही, आम्ही असं नाही करू शकत. एक अश्व दोन मनुष्यांचा भार नाही उचलू शकत. जर मध्येच मार्गात याची पाठ मोडली तर आम्ही पुन्हा संकटात सापडू.
तो पायी चालत राहा. तो तर चालतोच आहे सरकार. तुम्हाला या अश्वाची चिंता आहे. जर याची पाठ मोडली तर आपल्याला दुसरा अश्व मिळेल. जर मार्गात चालून चालून माझे पाय मोडले तर तुमची रक्षा कोण करेल युवराज? आणि तसंही तुम्हाला माहित आहे की हा पथ किती मायावी आहे. जोरावर. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न नको करोस. महाबली भानू प्रताप सिंग कुणाशीही टक्कर घेण्याची शक्ती बाळगतो. जर तुझं भाग्य प्रबळ असेल तर तो दुसरा युवराज आपल्याला कुठे ना कुठे आडवा येईल. मग आम्ही त्याला मृत्युमुखी पाठवून त्याचा अश्व तुला देऊन टाकू. हे शक्य आहे. परंतु जर तो युवराज तुमच्या आधीच रूपनगरात पोहोचला तर? नाही, असं नाही होऊ शकत. जर राजकुमारी चंद्रमुखीच्या कपाळी कोणी कुंकू लावेल तर तो फक्त राजकुमार भानुप्रताप सिंगच लावेल. हो. जर कोणी राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करण्याचा प्रयत्न जरी केला तर आम्ही त्याला मृत्यू देऊ. विवाह तर तेव्हा होईल ना सरकार, जेव्हा तुम्ही रूपनगरात सर्वात आधी पोहोचाल. तुम्ही विसरताय की तुमच्या व्यतिरिक्त दोन युवराज ही निघालेत, जे राजकुमारी चंद्रमुखीला प्राप्त करण्यासाठी या वनात भटकतायत. आणि तू हे विसरतोय जोरावर की त्यातल्या एका युवराजाला आम्ही मृत्यू दिला आणि त्याचा हा अश्व आमच्या जवळ आहे. आणि जर तो दुसरा युवराज आम्हाला कुठे दृष्टीस पडला तर आम्ही त्याला मारून त्याचा अश्व तुला देऊन टाकू. मग काय चंद्रमुखीला कोणी आमच्या पासून हिरावून घेईल? नाही, कुणी नाही सरकार, कुणी नाही. हो, जर तुमची वाणी सत्य ठरली तर आनंदी आनंद होईल. माहित नाही का, मला असं वाटतंय की रूपनगरात राजकुमारी चंद्रमुखी आपल्या महालात बसून कुठल्या तरी झरोक्यातून तुमचीच प्रतीक्षा करतेय. तुझ्या तोंडी तूप साखर जोरावर. आता पुढे चालत राहा. राजकुमारी चंद्रमुखींचा विजय असो. या सेनापती, आम्ही तुमचीच प्रतीक्षा करत होतो. रूपनगरच्या जंगलातून काय नवीन समाचार आलाय? समाचार अतिशुभ आहे राजकुमारी. महाराजांचं कथन अगदी सत्य निघालं. जंगलातून आपल्या या राजमहालाच्या दिशेने तीन युवराज तीव्र गतीने येत आहेत. त्यातल्या एका युवराजाशी आमची भेट आधीच झालीये, परंतु तो युवराज आम्हाला अजिबात पसंत नाहीये. अवश्य, तुम्ही त्याच युवराजाविषयी बोलताय जो आपल्या सेवकासोबत येतोय. तुम्ही बरोबर ओळखलत. आम्ही त्याच युवराजाविषयी बोलतोय. प्रथम दृष्टीतच आम्ही हे जाणलं होतं की तो युवराज आणि त्याच्या सेवकाच्या मनात पाप आहे. तुमचं कथन सत्य आहे राजकुमारी. तो युवराज चतुरच नाही तर धूर्तही आहे. परंतु त्याच्या पाठीमागे येणारा दुसरा युवराज त्याने आम्हाला खूपच प्रभावित केलंय. दुरून पाहूनच तो कुठल्या राजघराण्यातला कुलदीपक वाटतो. जर भाग्याने साथ दिली तर तो सुंदर शूर युवराज महालापर्यंत पोहोचण्यात सफल होईल. जर असं घडलं तर आमच्या दीर्घ प्रतीक्षेचा अंत होईल. परंतु नेहमी सारखीच भीती वाटते आम्हाला. कुठे तो युवराजही इतर युवराजांप्रमाणे रूपनगरात पोहोचण्याआधीच मार्गावरच कुठेतरी लुप्त ना होवो आणि आमच्या प्रतीक्षेचा कधी अंतच नसेल. आम्ही असं कधीच घडू नाही देणार राजकुमारी. आपले गुप्त हेर जंगलाच्या कानाकोपऱ्यात पसरलेत. त्या युवराजावर कसलीही आपत्ती आली तर आपले गुप्त हेर त्याची रक्षा करतील. तुमचा हा सेनापती तुमची प्रतीक्षा समाप्त करूनच स्वस्थ बसेल, अन्यथा तुमच्यासाठी प्राणांची आहुतीही देईल. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. एक तुम्हीच तर आहात ज्यांना आम्ही आपली सर्व रहस्य सांगतो. आणि तुमची सर्व रहस्य आमच्या मनात सुरक्षित राहतील राजकुमारी. तुम्ही तुमच्या मनातलं नैराश्य विसरून आता आनंदित राहा. आता भाग्य आपल्याला साथ देते राजकुमारी. तुम्ही पाहाल, शीघ्र तुमचा या राजमहालात विवाह होईल. महाराजांचा सेनापती अभिमन्यू. महाराजांचा सेनापती अभिमन्यू
या कलावतीशी महालातल्या या कोपऱ्यात कसली गुप्त चर्चा करतोय? अवश्य नक्कीच काहीतरी शिस्त आहे. मंत्रीवर्य, तुम्ही ऐकलं होतं की तुम्ही महालात परतला आहात, परंतु तुम्ही महाल सोडून गेलाच का होता? सेनापती, ते म्हणतात ना, वेळ वाईट असेल तर आपली सावली ही साथ सोडून देते. आमची स्वामी भक्ती महालातल्या अधिकाऱ्यांना पसंत नाही पडली आणि षडयंत्र रचून त्यांनी आम्हाला महालापासून दूर पाठवलं. परंतु सत्य तर एक दिवस समोर येणारच होतं. तुझं सत्य कोण नाही जाणत रणवीर सिंग. तू तर एक असा नाग आहेस ज्याला महाराजांनी कितीही दूध पाजलं तरी शेवटी तू त्यांनाच दंश करशील. कसला विचार करताय सेनापती? का तुम्हाला आम्हाला महालात पाहून आनंद नाही झाला? हे तुम्ही काय बोलताय मंत्रीवर्य? तुम्हाला पाहून आम्ही इतके प्रसन्न झालो आहोत की भावना व्यक्त करायला आमच्याकडे शब्दच नाही. आपल्या मनात आमच्यासाठी अजूनही काही स्थान आहे हे पाहून आम्हाला खूप प्रसन्न वाटलं सेनापती. या महालात महाराजांचे विश्वासपात्र तुम्ही आणि आम्हीच आहोत. कित्येक अधिकारी महाराज आणि राजकुमारीचे शत्रू आहेत, परंतु महाराजांना हे माहीत नाही. आम्ही एक दिवस या षडयंत्रावरचा पडदा दूर करू, कारण आम्ही खाल्ल्या मिठाला जागणारे आहोत. तुमच्या स्वामी भक्तीवर कोण शंका घेऊ शकतो मंत्रीवर्य? तुम्ही बरोबर बोलताय, परंतु तुमच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यांनी क्षुद्र लोकांच्या नादी लागू नये सेनापती. कलावती या महालातली कुणी नाही, तरी तुम्ही तिच्याशी चर्चा करत होतात. कलावतीशी चर्चा करत होतो? कसली चर्चा? नसेल सांगायचं तर आग्रह नाही, परंतु हे लक्षात ठेवा, हे क्षुद्र लोक विश्वासघातकी असतात. तुमचं बोलणं योग्य आहे मंत्रीवर्य. कलावती आमच्या कार्याची प्रशंसा करून आमच्याकडून भेट मिळवण्याच्या प्रयत्नात होती, परंतु आम्ही तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आम्हाला महाराजांनी महत्वाच्या कार्यासाठी बोलावलंय, आम्ही येतो. रणवीर सिंगला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतोय अभिमन्यू. कलावती सोबत मिळून आमच्या विरोधात षडयंत्र रचतोयस, परंतु तू रणवीर सिंगच्या चक्रव्यूहात अडकलायस, जो भेदण्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. तुझा मृत्यू आता आमच्या हातून निश्चित आहे. आज कुठल्या विचारात घडलेत आमचे सरकार? बरं झालं ज्वाला तू आलीस. या क्षणी आम्हाला तुझी खूप आवश्यकता होती. वाईट वाटून घेऊ नकोस रणवीर, परंतु तू आहेस खूप स्वार्थी. जेव्हा तुला ज्वालाची आवश्यकता असते तेव्हा तुला माझी आठवणही येते, परंतु जेव्हा कार्य पूर्ण होतं तेव्हा असा विसरून जातोस ज्वालाला की कधी ओळखतच नव्हतास. आता तुला आम्ही कसं समजावू की आम्ही तुला विसरलोच नाही? आम्ही तुला सांगितलंय की महाल सोडून जाणं आमचा नाईलाज होता. आता सोड त्या जुन्या गोष्टी. आता हे सांग की आज असं काय घडलंय की मुखावर चिंतेची छाया दिसते? कलावती आमच्या मार्गातला काटा बनत चाललीये, जो बोचण्याआधी वेदना आत्तापासून आमच्या पायानं जाणवतायत. तर त्या पीडेला समाप्त करणं आमचं कार्य आहे रणवीर. घाबरू नकोस. ज्वालाची आग त्या बोचणाऱ्या काट्याला जाळून भस्म करून टाकेल. मला सांग की आता काय नवीन पराक्रम केलाय त्या कलावतीने? आत्ता कलावती महाराजांचा विश्वासपात्र सेनापती अभिमन्यूला जाऊन मिळालीये. आम्ही स्वतः त्या दोघांना महालातल्या एकांतात लपून छपून बोलताना पाहिलंय. त्या कलावतीच्या निरागस मुखामागे लपलेल्या चेटकिडीच्या चेहऱ्याला आज तू पाहिलंसच रणवीर. काय म्हणत होती ती अनाथ कलावती त्या अभिमन्यूला? त्यांचं बोलणं तर आम्ही ऐकू शकलो नाही ज्वाला, परंतु दुरून त्यांचे हावभाव पाहून आम्हाला असं वाटतंय की ते नक्कीच कुठलं तरी षडयंत्र रचतायत. षडयंत्र? कसलं षडयंत्र? हे शोधून काढणं तुझं कार्य आहे ज्वाला. तू तर ती ज्वाला आहेस जी मनात आणलं तर पाण्यातही अग्नी प्रदीप्त करेल. वाह रणवीर, स्त्रीचं मन जिंकणं तर कोणी तुझ्याकडून शिकावं. तुझ्या या मुखावरून तर मी माझे प्राणही ओवाळून टाकेन, म्हणून तर तुला मी नाही म्हणणार नाही. आम्हाला तुझ्यावर विश्वास होता ज्वाला की या वाईट काळात तू आमची साथ अवश्य देशील, आणि जर अशीच आमचा सहयोग देत राहिलीस तर एक दिवस तुझ्या गळ्यात आमच्या नावाची वरमाला अवश्य असेल. आनंद झाला ऐकून, परंतु माझा तुझ्यावर विश्वास नाहीये रणवीर. जर तू तुझी ही प्रतिज्ञा पूर्ण केलीस तर ही ज्वाला तुझ्यावरून आपले
प्राणही ओवाळून टाकेल. पण जर माझ्याशी तू कपट करण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव रणवीर, ह्या ज्वालेचा अग्नी तुलाही भस्मसात करून टाकेल. आम्ही पूर्ण रूपनगराशी कपट करू शकतो ज्वाला, परंतु तुझ्याशी नाही, कारण तू तर आमच्या मनातली मूर्ती आहेस. आता जा आणि जाऊन त्या कलावतीच्या गुप्त रहस्याची माहिती काढ. तर असं समज की कलावतीच्या त्या गुप्त रहस्याला अभिमन्यूच्या तोंडून काढून आणणं ज्वालाच्या डाव्या हाताचा खेळ आहे. आता अभिमन्यू ज्वालाच्या या चक्रव्यूहात फसलाय. सेनापतींना ज्वालाचा प्रणाम. ज्वाला, तू कोणत्या प्रकारचं संकट तर नाही? तुम्ही असताना मला कसलं संकट सेनापती? तुम्हाला महालात एकटं पाहिलं म्हणून तुमची भेट घ्यायला आले. परंतु तुम्ही इतके चिंतित का दिसताय? का तुम्हाला ती कलावती काही बोलली तर नाही? कलावती? हो हो, कलावती. ती सतत इकडच्या गोष्टी तिकडे करत असते. सेनापती, तिच्या बोलण्यात तुम्ही कधी येऊ नका. चहाडखोर आहे ती. परंतु तुझ्यापेक्षा जास्त नाही असू शकत. हे तुम्ही काय बोलताय सेनापती? जेवढं चांगलं मी कलावतीला ओळखते तुम्ही ओळखत नाही. तिच्या गोड गोड बोलण्याला सगळे भुलतात. कदाचित तुम्ही तिला आपलं एखादं गुप्त रहस्य तर नाही ना सांगितलं? आम्हाला कलावतीला भेटून खूप दिवस झाले. मग ती आमच्या रहस्यांना कशी काय जाणेल? आणि आमच्याकडे असं कुठलं रहस्यही नाही जे उघड होण्याची आम्हाला भीती वाटेल. खोटं कशाला बोलताय सेनापती? कालच तर एकांतात तुम्ही त्या कलावतीशी कसली तरी गुप्त चर्चा करत होता. मी स्वतःच्या डोळ्यांनी तुम्हा दोघांना एकांतात बोलताना पाहिलंय. तू काय म्हणू इच्छितेस ज्वाला? काही नाही सेनापती, पण जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला विचारू शकते का की ती कलावती तुम्हाला काय सांगत होती? ज्वालाने आम्हाला राजकुमारी चंद्रमुखींशी बोलताना नक्कीच पाहिलंय, परंतु तिने आमचं बोलणं नाही ऐकलं. हिच्यापासून सावध राहूनच पाठ सोडवून घ्यावी लागेल. काय विचार करताय सेनापती? सांगा ना, काय म्हणत होती ती कलावती तुम्हाला? आज तर तू हा प्रश्न विचारण्याचं धाडस केलंयस, परंतु लक्षात ठेव, पुन्हा अशा गोष्टी करण्याचा मूर्खपणा करू नकोस, नाहीतर पश्चाताप करावा तुम्ही लागेल. तर खूपच मनावर घेतलत सेनापती. मी तर तुमच्याच भल्यासाठी सांगत होते. तुम्हाला माहित नाही ती कलावती तुम्हालाही फसवू शकते. आम्ही रूपनगराचे सेनापती आहोत आणि आम्हाला आपल्या प्रजेचं रक्षण कसं करावं हे माहितीये. परंतु जर तू महालाच्या राजनीतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केलास तर आपले प्राण संकटात घालशील. महालातल्या राजनीतीशी मला काय घेणं देणं? मी तर फक्त तुम्हाला त्या कलावतीपासून सावध करायला आले होते. सावध करायला नाहीस, माहिती काढायला आली होतीस, षडयंत्र रचायला आली होतीस. आता जा इथून आणि जाण्याआधी आमची चेतावणी अवश्य लक्षात ठेव. अवश्य लक्षात ठेवेन, परंतु तुम्ही माझाही सल्ला लक्षात ठेवा सेनापती. नाहीतर मला मारण्याआधीच तुम्हाला आपले प्राण गमवावे लागतील.